देवाने नमस्कार केला, सप्तर्षींनी प्रणाम केला आणि मग नंतर त्या बालकाने प्रणाम केला, लोटांगण घातलं आणि भगवान शंकरांनी सुद्धा त्याला तोच आशीर्वाद दिला, चिरंजीवी भव, चिरंजीवी भव. असा आशीर्वाद दिल्यानंतर ब्रह्मदेव म्हणायला लागले, देवा बस झालं म्हटले आमचं काम, आम्हाला चिंतामुक्त केलं म्हटले तू. म्हटले काय? अहो खूप काळजी वाटत होती म्हटले आम्हाला. अहो म्हटले ज्याला तुम्ही चिरंजीवी असा आशीर्वाद दिला त्याचं आयुष्य फक्त 3 दिवसाचं शिल्लक राहिलेलं आहे. अरे बापरे, हे तर अवघड झालं म्हटले. काही करा म्हटले देवा, तुम्हीच आता याचे माता पिता आहात, तुम्ही त्याच्यासाठी आता जे काही चांगलं करायचंय तुम्हाला ते करू शकतात. आम्ही जातो म्हटले आता. आणि मायबापू स्वतः ब्रह्मदेव सप्तर्षी तिथून निघून गेलेले आहे आणि त्या मुलाला भगवान शंकराच्या स्वाधीन केलेला आहे. सर्व वृत्तांत भगवान शंकरांना कळाला. भगवान शंकर विचार करतायत की अरे बापरे, हा तर मी दिलेलाच मुलगा आहे, कारण मीच त्या ब्राह्मणाला आशीर्वाद दिला होता आणि हा तोच मुलगा आहे, मीच तर याचं आयुष्य ठरवलं होतं. बरं ठीक आहे म्हटले, आता मलाच प्रयत्न करावे लागतील. तर मायबापू तो मुलगा भगवान शंकराच्या भक्तीमध्ये त्या ठिकाणी तल्लीन झाला, भगवान शंकराची आराधना करायला लागला. असं करता करता त्याच्या जीवनातले 2 दिवस शिल्लक राहिले, 2 करता करता 1 शिल्लक राहिला आणि तो 1 दिवस संपला. आणि त्यावेळेला मायबापू तो भगवान शंकराच्या लिंगाजवळ त्या ठिकाणी पूजा करत होता, त्यांचं ध्यान करत होता आणि सारखा त्या ठिकाणी ओम नमः शिवायचा जप करत होता. म्हणून आपण सुद्धा 2 मिनिटं ओम नमः शिवायचा जप करूया. ओम नमः भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. टाळे वाजवा, भजन करा. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय. हरि ओम नमः हरि बोल. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय.
शिव का नाम, जय हो साधु की माला में सिंदूर में शिव का नाम। जय हो हरि बोल। नमः पार्वती पते हर हर महादेव। नर्मदे हर नर्मदे हर। तर माय बापू हो, भगवान शंकराच्या नामाचा जप करायला लागला आणि ज्या वेळेला त्याच्या आयुष्याचा एक दिवस संपला आणि त्या वेळेला स्वतः यमराज त्याला घेण्यासाठी आलेले आहेत. अकराळ विकराळ त्यांचं शरीर आहे आणि ते 5 वर्षाचं लहानसं बालक. मायबाप हो, त्या यमाला पाहिल्या बरोबर ते घाबरलं, दचकलं आणि जोरात त्याने भगवान शिवाच्या नामाचा जे जे कार केला आणि त्या लिंगाला अगदी घट्ट पकडलं आणि घट्ट पकडल्या बरोबर साक्षात त्या लिंगातून साक्षात भगवान शंकर प्रकट झाले. नमः पार्वती पते घर घर महादेव. आणि भगवान शंकर प्रकट झाल्यानंतर त्यांनी त्या यमाला सांगितलं, खबरदार यमा, तो याला घेऊन जाऊ शकत नाही. म्हटले देवा, आम्ही सर्व तुमच्या अधीन आहोत, तुमच्या आज्ञेने वागतोय. तर संहाराचं कार्य तुमच्याकडे आहे म्हटले. अरे म्हटले, तुम्हाला कळतं का? अहो म्हटले, देवा तुम्हीच तर याला वर दिलेला होता, याचं आयुष्य ठरवणारे तुम्हीच, याचं आयुष्य 5 वर्षाचं आहे. मग ते 5 वर्ष संपले, आम्ही याला घ्यायला आलो. अरे म्हटले, याचं आयुष्य ठरवणारा मीच याला वर दिला होता, 5 वर्षाचं आयुष्य. मग मी जर याचं 5 वर्षाचं आयुष्य ठरवलेलं आहे, मग ते 5 वर्षाचं आयुष्य ते तुमच्या गणिताप्रमाणे राहणार नाही. आपण कसं ठरवतो, 12 महिन्याचे किती दिवस? 365 दिवस, 30 दिवसाचा महिना. तर मायबापू हो, तर भगवान शंकर म्हणायला लागले, ते तुझं गणित बाजूला ठेव म्हटले. याला आयुष्य मी दिलेलं आहे, मग याचं आयुष्य माझ्या गणिताप्रमाणे राहील. म्हटले कसं कसं देवा? अरे म्हटले, बघ आता हे कलियुग चालू आहे म्हटले. हे कलियुग किती वर्षाचं आहे? 4,32,000 वर्षाचं. त्याच्या डबल द्वापार युग 8,64,000 वर्षाचं. त्याच्या तिप्पट त्रेतायुग 12,96,000 वर्षाचं. आणि त्याच्या चौपट सत्ययुग 17,28,000 वर्षाचं. तर मायबापू हो, या 4 युगांची संख्या ज्या वेळेला एकत्र होते, ती एक चौकडी. तर अशी चौकडी 1000 वेळेला गेल्यानंतर एक मनवंतर होत. आणि तसे 1000 गेल्यानंतर ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. आणि त्या ब्रह्मदेवाचं 1 वर्ष झाल्यानंतर 1 कल्प होतो.
आणि तसा एक कल्प झाल्यानंतर भगवान शंकराचा एक दिवस होतो. तर म्हटले बघ, मग एवढ्या दिवसाचा जर कल्प असेल, एवढ्या दिवसाचं जर त्या ठिकाणी चौकडी असेल, मनवंतर असेल, तर त्याचा हिशोब करणं, त्याची गणना करणं आपल्या डोक्याच्या पलीकडचं आहे मायबापू. तर ते माझ्या आयुष्यानुसार या बालकाचं आयुष्य 5 वर्षाचं असेल. म्हणून आता 4,32,000 वर्षाचं हे कलियुग सुद्धा गेलेलं नाही म्हटले, आणि म्हणून एक युग सुद्धा झालं नाही, आणि म्हणून माझ्या मतानुसार याचं आयुष्य 5 वर्षाचं आहे. बोली नर्मदा मैया की जय. मायबापो 1 वर्ष जा म्हटल्यानं जात नाही. तर एवढं आयुष्य त्या मार्कंडेय महामुनींचं होतं. ती मार्कंडेय महामुनींनी त्या ठिकाणी नर्मदा मैयाला 7 कल्पापर्यंत तिला पाहिलेलं आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी सुंदर असा नर्मदा मैयाच्या पावन किनाऱ्यावरती मार्कंडेय महामुनींचा आश्रम आहे. तर मायबापू हो, सुंदर अशी त्या ठिकाणी पांडवांची कथा आहे. 2 मिनिटं सर्वांनी चिंतन करा, नंतर आपण पुढचा कथाभाग पाहू. एक धून होईल, सर्वांनी तो आनंद घ्यायचा आहे. हरी हा लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधे गोविंदा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधे गोविंदा. राधे गोविंदा रुक्मिणी पांडुरंगा. राधे गोविंदा रुक्मिणी पांडुरंगा. राधे लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधे गोविंदा. राधे गोविंदा रुक्मिणी पांडुरंगा. राधे गोविंदा रुक्मिणी पांडुरंगा. राधे गोविंदा रुक्मिणी पांडुरंगा. राधे गोविंदा रुक्मिणी पांडुरंगा. श्री राधे गोविंदा रुक्मिणी पांडुरंगा. रुक्मिणी पांडुरंगा. रुक्मिणी पांडुरंगा. श्री राधे गोविंदा रुक्मिणी पांडुरंगा. रुक्मिणी पांडुरंगा. रुक्मिणी पांडुरंगा. श्री राधे गोविंदा रुक्मिणी पांडुरंगा. रुक्मिणी पांडुरंगा. रुक्मिणी पांडुरंगा. राधे गोविंदा रुक्मिणी पांडुरंगा. रुक्मिणी पांडुरंगा. रुक्मिणी पांडुरंगा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधे गोविंदा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधे गोविंदा. राधे गोविंदा रुक्मिणी पांडुरंगा. रुक्मिणी पांडुरंगा. राधे गोविंदा रुक्मिणी पांडुरंगा. नर्मदा मैया की जय.